नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. आणि आज आपण एक ब्लॉग बनवत आहे. पाहू शकता आपण कांद्याच्या रोपासाठी हे रान आपण तयार केले आहे आणि पूर्व पश्चिम असं या प्लॉटचं आपण नियोजन केलं आहे. आणि ह्याच्या अगोदर याच्यामध्ये पहा मुगी होती, मुगी काढली आपण, रान ओके व्यवस्थित बनवलं. ट्रॅक्टरच्या साहाय्याने सारा यंत्राच्या साहाय्याने सारा मारला आहे त्याला. आणि आपण त्यामध्ये कांद्याचं रोप टाकलं आहे, गावरान कांद्याचं रोप टाकलं आहे. प्रथमतः आपण सारा मारला आहे. त्या साऱ्यामध्ये आपण कांद्याचं रोप टाकलं आहे. आज 11 दिवस झाला आहे. या रानामध्ये आपण गावरान कांद्याचं रोप टाकलं आहे. आगात पहिल्या स्टार्टचं आपण हे रोप टाकलं आहे. त्यानंतर सुद्धा आपण पुढल्या टप्प्यात गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातलं रोप टाकणार आहे. बाजूच्या बाजूला हे रान तयार करून ठेवलं आहे. हे तिथं आपण गावरान कांद्यात दुसऱ्या टप्प्यातलं रोप टाकतोय. आणि पाहू शकता आपण अशा पद्धतीने रोप उतरून निघालं आहे. आपण त्याला अजून तणनाशक मारला नाही, त्याला आपण तणनाशक मारणार आहे. उद्या परवा दिवशी पाणी सोडणार आहे त्याला आपण, आणि तणनाशक मारणार आहे. तणनाशक मारल्यानंतर त्याला युरियाचा आपण एक डोस टाकणार आहे. आणि त्याचबरोबर बुरशीनाशक सुद्धा पाण्यातून सोडणार आहे. पण त्याला भरलं नाही याचं कारण कसं आहे, पावसाचा दिवस आहे आणि जेणेकरून जर जास्त पाऊस जर झाला तर प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आपण त्याला आहे ना पाण्याला जराशी त्याला ओढ दिली आहे. आणि वातावरण असं ढगाळ असल्यामुळं काही वाटत नाही, गारवा धरून राहतं रान. आणि हे अशा पद्धतीने आपण गावरान कांद्याचं रोप टाकलं आहे. आणि त्याच बाजूला पाहू शकता आपण गवार हे केले आहे. गवारीला आपण बघा तणनाशक मारलं आहे. पाहू शकता गवारीला तणनाशक, बघा गवारीवरलं सुद्धा तणनाशक निघालं आहे आणि तण मेलेलं आहे. 2 दिवसापूर्वी आपण तणनाशक फवारणी केली आहे. गवारीला थोडा थोडा वरून औषधाचा झटका बसलेला आहे, पण त्याला काय प्रॉब्लेम होत नाही. आपण मोठं खत टाकलं त्याला 10-20 किंवा मादन कवर होऊन येतं बरं का ते, त्याच्यामुळे काही अडचण नाही. चालतंय. रामकृष्ण हरी. कसं काय वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. तातेभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत, हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद देतो सर्व शेतकरी बांधवांना. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, डबल टॅप करा, लाईक होत आहे. धन्यवाद, मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन.